Hello friend, I am Balasaheb Kate and you are watching our channel Education BRK. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेसन मध्ये आपण इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी मध्ये कसा बदल होतो डायरेक्शन मुळे आणि स्पीड मध्ये चेंज झाला तर ते आपण पाहिलं पहा. आपण कंटिन्यू करूया. तर आज आपल्याला पाहायचं आहे युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. लिनियर मोशन एक रेषीय गती, पण युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म. हिअर इज एक्झाम्पल गिवन. टाइम इज टेकन 5 मिनिट, 5:30 मिनिट, 6:30 मीन्स सेम डिफरन्स आहे. डिस्टन्स कव्हर बाय अमर पहिल्या 5 ला 0, नंतर 10, नंतर अर्ध्या तासानंतर 20 किलोमीटर, नंतर 30 किलोमीटर. त्यानंतर डिस्टन्स कव्हर बाय अकबर 0. स्टार्ट केल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासात 12 किलोमीटर, नंतर 30 किलोमीटर, नंतर 45 किलोमीटर. अँड अँथोनी पहिल्या सुरुवात करताना 0, नंतर 12, नंतर 24, नंतर 36 किलोमीटर. तर what is the distance covered by Amar? Amar covers equal distances in a interval of half year. प्रत्येक अर्ध्या तासाला अमर काय करतो? सारखं डिस्टन्स कव्हर करतो. सारखं डिस्टन्स कव्हर करतो म्हणजे अर्ध्या तासानंतर 10, पुढच्या अर्ध्या तासानंतर 10, पुढच्या अर्ध्या तासानंतर 10, म्हणजे 10 किलोमीटरची काय होते त्याच्यामध्ये वाढ होते. म्हणजे त्याची जी मोशन आहे, त्याची जी स्पीड आहे, ती स्पीड कशी आहे म्हणतात पहा, तर ती म्हणतात युनिफॉर्म लिनियर मोशन. युनिफॉर्म. नाउ लुक ॲट द अकबर. पहिल्या अर्ध्या तासाला 12 किलोमीटर, नंतरच्या अर्ध्या तासाला थोडसे स्पीड वाढून जाते, त्याची 30 किलोमीटर कापते. नंतरच्या याला थोडीशी आणखी कमी होते, 45, म्हणजे इथं 15चा फरक पडतो, इथे 18चा फरक पडतो. बरोबर आहे. म्हणजे कॉन्स्टंट स्पीड नाही आहे, एकसारखी स्पीड नाही आहे, म्हणून याला म्हणतात नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. लिनियर मोशन आहे, स्ट्रेट लाईनने स्पीड आहे त्याला, परंतु नॉन युनिफॉर्म आहे. नॉन युनिफॉर्म काय तर अनइक्वल डिस्टन्स कव्हर करत आहे, इथं इक्वल डिस्टन्स कव्हर करत आहे. व्हॉट अबाउट द अँथोनी? Anthony, first hour, half an hour, 12 kilometer, 24 kilometer, 36 kilometer. 12 किलोमीटर प्रत्येक अर्ध्या तासाला तो कव्हर करत आहे. पण अगेन इट इज युनिफॉर्म लिनियर मोशन. लुक ॲट द डेफिनेशन. इफ अन ऑब्जेक्ट covers equal distances in equal time interval. टाइम इंटरवल नेहमी इक्वल घ्यायचा बघ, इक्वल टाइम इंटरवल. देन दॅट मोशन किंवा दॅट स्पीड इज सेड टू बी युनिफॉर्म स्पीड. किंवा त्याला काय म्हणायचं? युनिफॉर्म लिनियर मोशन. मोशन आहे तो युनिफॉर्म आहे, एकसारखा फरक पडत आहे बघ, युनिफॉर्म एकसारखा. अकबरच्या बाबतीत काय म्हणता येईल तुम्हाला? इफ एन ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम इक्वल घेतलेला आहे, देन इट इज सेड टू बी नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. व्हॉट अबाउट द अँथोनी? अँथोनी इज ऑल्सो इन अ युनिफॉर्म लिनियर मोशन. तो सुद्धा काय असेल? युनिफॉर्म लिनियर मोशन मध्ये आहे, असं आपण म्हणू शकतो. इथं टेबल दिलेलं आहे, त्या टेबल मध्ये तुम्ही पाहू शकता बा. नेक्स्ट जो टॉपिक आहे तुमचा ते आहे ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन मीन्स व्हॉट? समजून घ्यायचं आहे थोडस. इफ वी थ्रो अ स्टोन अप इन द स्काय, व्हॉट विल हॅपन? और वी रिलीज अ स्टोन फ्रॉम अ बिल्डिंग. बिल्डिंग वरून एक दगड खाली सोडला, काय होईल? डायरेक्शन तीच आहे, खालीच पडतोय म्हणजे डायरेक्शन तीच आहे. आता
व्हेलॉसिटी मध्ये चेंज होते का पाहायचं आपल्याला. व्हेलॉसिटी मध्ये दोन गोष्टीमध्ये चेंज होतो, एक डायरेक्शन चेंज होत असेल, स्पीड चेंज होत असेल. तर डायरेक्शन सेम आहे. व्हेलॉसिटी पहा, when you release a stone at that time the speed of the object is less compared to that point, this point. कसं इथे ज्यावेळेस तुम्ही सोडता त्याचा स्पीड कमी असेल, परंतु ऍज इट गो डीपर अँड डीपर द स्पीड इन्क्रीजेस. स्पीड इन्क्रीज होईल का, स्पीड इन्क्रीज होईल म्हणजे स्पीड मध्ये चेंज झाला म्हणजे पहा इथं स्पीड मध्ये चेंज झाला असं आपण म्हणू, म्हणजे व्हेलॉसिटी मध्ये चेंज झाला. बरोबर आहे. नाउ टेक अ सेकंड एक्झाम्पल ऑन युअर पेज नंबर 4. देयर इज अ चॅनल इज गिवन अँड वी रिलीज अ बॉल फ्रॉम टॉप टू बॉटम. व्हॉट विल हॅपन? अगेन चेंज इन व्हेलॉसिटी बिकॉज डायरेक्शन इज सेम आणि डिस्टन्स किती कव्हर करायचं आहे तेवढंच. अगेन टेक अनदर एक्झाम्पल. When you go to the park, you slide there. There is a slider, and you slide there. What is the speed and what is the your direction? ज्यावेळेस तुम्ही स्लाइड करता पहा तर डायरेक्शन तुमची तीच आहे, कारण ह्या डायरेक्शन चेंज होत नाहीये. परंतु इथे तुम्हाला माहित आहे की इथे तुमची स्पीड कमी असते, मिनिमम असते. ऍज यू स्लाइड टुवर्ड द अर्थ, टुवर्ड द ग्राउंड, युअर स्पीड इन्क्रीजेस, म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी. पाहता एक चेंज इन व्हेलॉसिटी जर एखाद्या ऑब्जेक्टला होत असेल तर त्याला एक नवीन मोशन असते पहा, आणि त्या मोशनला म्हणतात ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन इज डिनोटेड बाय ए. कीप इट इन माइंड, कारण पुढे आपल्याला याचं काम आहे. तर ऍक्सलरेशन मीन्स काय मग? चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. चेंज इन व्हेलॉसिटी होत असेल म्हणजे दोन व्हेलॉसिटी असतील, पहिली वेगळी असेल नंतरची, मग इनिशियल व्हेलॉसिटी असेल आणि फायनल व्हेलॉसिटी असेल. ही असते इनिशियल व्हेलॉसिटी, दिस इज फायनल व्हेलॉसिटी. हिज फायनल व्हेलॉसिटी. अँड चेंज इन व्हेलॉसिटी कसं काढायचं? चेंज त्याच्यात फरक पडला हे काढतात पहा, v मायनस u. दिस इज कॉल्ड चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम t, अँड दिस इज कॉल्ड ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी, v मायनस u मीन्स चेंज इन व्हेलॉसिटी लक्षात ठेवा, डिवायडेड बाय t